मटण सुक्का आणि रस्सा बनवण्यासाठी अर्धा किलोप्रमाणे मटण घेतले. हा मटण स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून घेतले. कुकर ठेवून कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून मी चांगलं हळद मीठ मिक्स आउट करून कुकरमध्ये मी मटण टाकून घेतलं. 5 मिनटं आपल्याला हे टाकून असंच तेलामध्ये चांगलं हलवून घ्यायचं आहे. वरती एक ताट ठेवून ताटावरती थोडं पाणी ठेवून चांगलं वाफवू द्यायचं. वाफवल्याच्यानंतर पाणी टाकून कुकरला 3 शिट्ट्या काढायच्यात. 3 शिट्ट्या काढून 3 किंवा 4 शिट्ट्या तुम्ही घेऊ शकतात. शक्यतो 3च घ्यायच्या, जास्त घेतल्या तर ते खूपच हे होईल, त्यामुळे मी 3च घेतल्यात. आता आपण मसाला बनवण्यासाठी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, खोबरं, तीळ, डाळवं आणि गरम मसाला मी घरीच बनवते. त्यासाठी धने, जिरे, बडीशोप, हिरवी इलायची, 1 लवंग, तेजपत्ता आणि काळी मोठी इलायची. कढई गरम करून कढईमध्ये आपल्याला हे गरम मसाले मंद आचेवर थोडेसे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. लाल रंगावर त्याचा खमंग वास येतो. आता हे मसाले चांगल्या प्रमाणे भाजले. आता ह्याची आपल्याला पावडर करून घ्यायची. छान मसाले भाजले गेलेत. ह्याचा वास पण खूप छान येतो. गरम मसाला पण मी घरीच बनवते, तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघू शकताय. आता हे मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे. मिक्सरमध्ये ह्याची पावडर करून घेतल्याच्या नंतर आपल्याला जे आपलं मसाला बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे ह्याची एकदम छान पावडर झाली, बघू शकता. आता गरम कढई आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला लाल होईपर्यंत मंद आचेवर थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे. हा कांदा छान लाल झाला आहे. आता हा कांदा काढून घ्यायचा बाजूला. आपल्याला कांदा बाजूला काढून घेतल्याच्यानंतर खोबरं आणि लसूण, त्याच्यानंतर खोबरं, लसूण, हे टोमॅटो हे एकत्र भाजून घेतलं मी तेल टाकून थोडंसं. हे पण थोडंसं लाल झालं, बघू शकता. याचा पण रंग चेंज होईल आहे. भाजल्यामुळं भाजीला खूप छान चव येते. थोडंसं सगळं असं छान मंद आचेवर भाजून घ्यायचं. आता तीळ आणि आपलं डाळवं हे सुद्धा आपल्याला थोडंसं गरम कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. हे पण आता चांगलं भाजलं आहे, लाल कलर झाला आहे याचा. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून एकजीव करून घ्यायचे, एकत्र वाटून घ्यायचे कोथिंबीर वगैरे घालून. आता मी हे मिक्सरला चांगलं 2-3 वेळेस फिरवून घेते. मिश्रण एकदम बारीक होईपर्यंत वाटायचे, म्हणजे भाजी एकजीव आणि आपलं वाटण पण चांगलं होतं. आता मी थोडंसं ते वाटून घेतल्याच्यानंतर आता आपलं डाळवं आणि तीळ हे दोन्ही मिक्स करून वाटून घ्यायचे. भाजीला चांगलं पाण्यासारखी होत नाही आणि जाडसरपणा पण येतो, घट्ट होतं. तर आपलं जे मटण आपण 3-4 शिट्ट्या करून घेतलेलं आहे, बघू शकता. असं छान त्याला पाणी पण सुटले. आणि आता आपण सुक्कं बनवण्यासाठी वाटलेला मसाला, घरगुती काळा मसाला आहे. कोणाला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती किंवा मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही द मेहंदी फूड चॅनलवरती जाऊन बघू शकता. घरगुती काळा मसाला आपल्याकडे अवेलेबल आहे. जर कोणाला हवा असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. आता हा घरी बनवलेला मी गरम मसाला, थोडीशी हळद पावडर आणि घरचा काळा मसाला मी टाकला आहे. आता आपलं जे आपण शिजवून घेतलेलं सुक्कं बनवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया मटण. आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं आपण टाकून ह्या मसाल्यामध्ये सुक्कं चांगलं फ्राय करून घेऊया. बघू शकता मी टाकून घेतलं आहे. एकदम छान होतं. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघू शकता किती छान तेल सुटलं आहे आणि एकच नंबर टेस्ट येते. चवीप्रमाणे मीठ कमी असेल तर टाकू शकता. बघा, तुम्ही सुद्धा असं बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी होतं. माझं बनवून तयार आहे सुक्कं. आता मी रस्सा बनवायला घेते. रस्सा बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकलं आहे आणि वाटलेलं वाटण घालायचं आहे. वाटणाला चांगलं गरम म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपलं वाटण भाजलेलं असतं, त्यामुळे तेलात टाकल्यावर त्याला तेल सुटायला जास्त वेळ नाही लागत. हा घरचा काळा मसाला आहे, चवीप्रमाणे टाकला आहे. जास्त तिखट वगैरे हवं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. घरचा मसाला आहे. हळद पावडर आणि मी वाटलेलं गरम मसालासुद्धा टाकलेला आहे. ते मसाल्याला खूप छान तेल सुटले, बघू शकता.
आता आपलं जे मिठाचं रस्सा बनवण्यासाठी आपण बाजूला पाणी काढलेलं ते ॲड करून घ्यायचं याच्यामध्ये. असलं एकदम जबराट आणि छान असं घरगुती ढवारा स्टाईलमध्ये आपला मटण रस्सा बनवून तयार आहे. आपलं सुक्कंसुद्धा बनवून तयार आहे. कशा पद्धतीने मी बनवले तुम्ही बघू शकता. पूर्ण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, दमयंती फूड चॅनलवरती जाऊन. जर तुम्हाला असं मटण आणि सुक्का रस्सा म्हणजे सुक्का आणि मटण रस्सा बनवण्यासाठी जर मसाला हवा असेल बघू शकता, तरीसुद्धा खूप छान येते. घरगुती मसाला आहे, गावाकडच्या पद्धतीने बनवलेला. पाहिजे असेल तर ऑर्डर करा.